विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एवढे मार्क पाडायचे आहेत का? एवढे मार्क पाडायचे आहेत का? पाडायचे असतील, एवढं जर ध्येय असेल, टार्गेट असेल तरच हा व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रॅटेजी देणार आहे. जेणेकरून तुम्हाला पैकीचे पैकी मार्क पडलेच पाहिजेत. विथ प्रूफ बोर्डाचा पेपर घेऊन मी ते प्रूव्ह करून तुम्हाला दाखवणार आहे. अभ्यास कसा केला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर या स्टेजला अजून पण मुले जागे नाहीयेत मला माहिती आहे. अजून नाही. दिवाळीनंतर, नोव्हेंबर, डिसेंबर नंतर मग YouTubeवर क्राउड यायला सुरुवात होते. आमच्या चॅनलवर व्ह्यूज यायला सुरुवात होते. आमच्या म्हणजे मी काय बोलतोय, मी सगळेच क्रिएटर्सना बघतोय. सगळेच YouTubeचे टीचर्स आहेत. सगळे बघतोय मी. व्ह्यूज कुठेच नाहीयेत. का? अजून मुलांना जाग यायची आहे. मग जागे झाल्यावर तुमचा पहिला प्लॅन काय असतो माहितीये का? इम्पोर्टंट टॉपिक्स, इम्पोर्टंट क्वेश्चन काही चुकीचं नाहीये. शोधा इम्पोर्टंट क्वेश्चन म्हणूया आपण. फार हायर लेव्हलला तुम्ही काय करता मग बघूया कोण एक्झाम पेपर गेस करतोय का? तेवढंच करूया आपण. तेही ठीक आहे. करा तरी काहीतरी करा मला चालेल. पण सगळ्यात इम्पोर्टंट पहिली चूक इथंच होते. स्ट्रॅटेजीमध्ये हीच पहिली चूक होते, की आपण शोधतो आय-एम-पी धडा कुठला आहे? टॉपिक कुठला आहे? मग कोणतरी तुम्हाला सांगतं, की हा टॉपिक एवढ्या मार्काला आहे, तो एवढा टॉपिक मार्काला आहे. काही चुकीचं सांगत नाहीयेत. ते एक जण योग्य सांगतोय. पण फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सच्या बाबतीत ना इम्पोर्टंट टॉपिक वाईज गेला तर गोंधळ होतोय. चला वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक इम्पोर्टंट आहे. सांगा त्यातलं काय करणार आहे? बहुतेक 7 मार्कालाच पण तो आहे. काय करणार आहे तुम्ही? मी तुम्हाला सांगेन. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह तुम्ही काय करणार आहे सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो. पण माझी स्ट्रॅटेजीच वेगळी आहे. माझं काय म्हणणं आहे बघा लक्षात घ्या क्लिअरली. पहिली गोष्ट म्हणजे आता मी काय करतो माहितीये का? बऱ्याच पालकांशी बोलतो, मुलाचं काय चाललंय विचारतो. पालकांचं म्हणणं असतं, की "सर कंटिन्युअसली तुमचे व्हिडिओ बघतो मुलगा. तुमचा कोर्स घेतल्यापासून आम्ही खुश आहे. त्याला समजायला लागलंय सगळं आहे." मी त्यांना म्हणतो, "आनंद आहे. काही गोष्ट नाही. चांगलं आहे. कोर्स घेऊन कितीतरी मुलांना 15,000 पेक्षा जास्त मुलांनी आत्तापर्यंत कोर्स आपला घेतलाय बरं का गेल्या 5-6 वर्षात. जे ऐकताय, जे करणारे आहेत, जे रेग्युलर टेस्ट देतायत त्यांचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट आहे. पण मी पालकांना विचारतो, "पुस्तक घेतोय का हातात?" पालकांचं म्हणणं असतं, "नाही, टेक्स्टबुककडे लक्ष देत नाहीये." ही पहिली चूक. मग स्ट्रॅटेजीचा सगळ्यात मोठा पॉइंट आहे, की आपण पुस्तकाला टार्गेट करायचंय. टेक्स्टबुकला टार्गेट करायचंय. चला मगाशी आपण कुठल्या टॉपिकचं नाव घेतलं होतं? सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. मी तुम्हाला सांगतो, वेव्ह म्हणजे काय ते समजून घ्या. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात? सांगू का तुम्हाला वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो. एम्प्लिट्यूड, ओके, पिरियॉडिक टाईम, टाईम पिरियड म्हणूया आपण, वेव्हलेंग्थ, फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स समजून घ्या. मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स समजून घ्या. मग प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल, स्टेशनरी वेव्ह असेल. बरं फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह कसे होतात हे जाणून घ्या. ते एक्सप्रेशन बघा. बरं यात कुठल्या कन्सेप्ट आहेत रे? पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, व्हायब्रेशन इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग, बीट. अरे हे सोडून काहीच नाहीये. आपल्या न्यूमेरिकल बॅचमध्ये आम्ही काय करतोय, पुस्तकातले एम-सी-क्यूज असू देत, सॉल्व्हड प्रॉब्लेम असू देत, नाहीतर एक्सरसाइज मधले असेल. एकूण एक क्वेशन आम्ही घेतोय. बरं, मग आता तुम्हाला दाखवायचं काय होतं, की प्रूफ. पण थांबा. टॉपिक 6 मार्काला आहे. 6 मार्क म्हणजे हायर वेटेज आहे. अरे पण 6 मार्काला 1 एम-सी-क्यू आली, 1 2 मार्काचा प्रश्न आला आणि 1 3 मार्काचे न्यूमेरिकल आलं. संपलं की 6 मार्क. त्या पेपरमध्ये सुपरपोजिशन येणार नाहीये. आणि जर तुम्ही न्यूमेरिकलला बाजूला ठेवलं, तर तुम्हाला एम-सी-क्यू राहणार आहे. एम-सी-क्यू तुम्हाला माहिती आहे प्रचंड भीती असते मुलांच्या मनात. मग उरला हा 2 मार्काचा प्रश्न. म्हणजे अर्धवट केलं तर काही फायदा होत नाही. बरं 2 मार्काचं 3 मार्काचं न्यूमेरिकल नाही आलं, तर 3 मार्काचा थिअरी क्वेशन येऊ शकतो. मग माझं काय म्हणणं आहे बघा, की आपल्याला की नाही जे टॉपिक करायचे आहेत, ते असे जर होणार असतील, तर तुम्हाला ते 6 पैकी 6 मार्क मिळतील. म्हणजे तुम्हाला थिअरी पण जमते, न्यूमेरिकल पण जमतायत, एम-सी-क्यू जमतायत तर. पण इनिशियली असं होत नाही. मग स्ट्रॅटेजीमध्ये बघा, पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. पण पहिली स्ट्रॅटेजी काय, की तुम्ही सगळा सिलेबस बघा काय आहे तो. ऑल टॉपिक्स बघा कुठले-कुठले आहेत ते. ओके. तर बोर्डचा एक्झामचा विचार केला तर सगळेच असणार. बरोबर आहे. मग तुम्ही या सगळ्या टॉपिक मधल्या डेफिनिशन समजून घ्या. करा. ओके. डेफिनेशन झाले की दुसरा पॉइंट आहे डिस्टिंग्विश करा. अरे डेफिनेशन मध्येच डिस्टिंग्विश निम्म्या क्लिअर होतात. डिस्टिंग्विश झालं की त्यातलेच कुठलेही प्रश्न एक्सप्लेन करायला डिटेल आलेत का बघा. ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो डायग्राम टिपिकल आहेत. व्हॅन डिग्राफ जनरेटर, परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याच्यानंतर सांगतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, सिंपल पेंड्युलम किंवा पहिल्या टॉपिक मधले ते व्हेइकल अलोंग बँक्ड रोड. हे टिपिकल डायग्राम परीक्षेत विचारले जातात. अजून वेव्ह ऑप्टिक्स
स्पेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट. ओके, ह्या ज्या डायग्राम आहेत त्या सुद्धा येतात. हायजेन्स वेव्ह थेअरीचा वापर करून रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायच्या. त्या डायग्राम पण एक एक मार्काला आहेत. मग डायग्राम झाल्यानंतर तुम्ही काय करणार सांगा बघू? डायग्राम नंतर काय करणार आहे तुम्ही सांगतो. डायग्राम बघा, डेफिनेशन, डिस्टिंग्विश झालं, डायग्राम झालं, एक्सप्लेन द टर्म झालं. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला करायचे आहेत लॉज. ओके. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग तुम्ही न्यूमेरिकल कडे या बाळांनो. ओके. डेफिनेशन करत असताना फॉर्म्युलाची लिस्ट बनवा. ओके. लॉज, प्रत्येक लॉ साठी फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल आहे. बरं, याच्यासाठी आपल्या YouTubeवर प्लेलिस्ट आहे. बरं, हे सगळंच आपण फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मध्ये डिटेल घेतलेलं आहे. एवढीच त्याची किंमत आहे. त्यात ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक डिटेल घेतलेले आहेत, लक्षात घ्या. तुम्ही त्याच्यावरचे डेमो लेक्चर्स बघा. मी तुम्हाला सांगतो दी बेस्ट बॅच आहे. ओके. आता मुद्दा आहे का मी काय सांगतोय ते. तुम्हाला बॅच बद्दल काही विचारायचं असेल तर या नंबरवर कॉल करा. आमच्या सगळ्या बॅचेस कशा आहेत ते जाणून घ्या किंवा त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ 2 दिवसात बनवतो. पण मुद्दा काय आजचा विषय, ही स्ट्रॅटेजी क्वेश्चन पेपरकडे बघूया आपण. ही स्ट्रॅटेजी तर फिक्स आहे. अगदी प्रूव्हन आहे म्हणूया आपण. अपयश येणारच नाहीये. न्यूमेरिकल जरी सॉल्व्ह केले नाहीत, तरी 70 पैकी तुमचा 30 मार्काचा पेपर अटेम्प्ट होऊन 30 मार्क मिळतायत. आणि प्रॅक्टिकलचे 30 मार्क सगळ्यांनाच मिळतात. 30 आणि 30 60 मार्क. गेल्या वर्षीच्या मुलांचे रिझल्ट बघा. फिजिक्समध्ये 50 पर्यंत मॅक्सिमम मुलं पोहोचतात. एव्हरेजली. टॉपर जाऊ देत म्हणूया आपण. एव्हरेजली. 10वी ला 90-95% असणाऱ्या मुलांचे मार्क पण 50च्या खाली आहेत. तुमच्या बाबतीत होणार नाही जर ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर. न्यूमेरिकल केले तर अरे 70 पैकी 35 मार्काला न्यूमेरिकल आहेत आणि न्यूमेरिकल बद्दलच मला ह्या स्ट्रॅटेजीत बोलायचं. सुरुवात करूया आपण. हा बघा, जून 2025 चा पेपर बघूया. जुलैचा असतो ऍक्च्युली, जूनचा म्हणूया आपण. बघा इथं मी काय म्हणतोय, इथं ही एमसीक्यू आले 1 मार्काला. अलोंग द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. अरे ही पुस्तकातली एमसीक्यू आहे. अलोंग द वाय ऍक्सिस म्हणलंय. अलोंग द वाय ऍक्सिस. सेम टू सेम आहे. फक्त इकडे एक्स ऍक्सिस, इकडे वाय ऍक्सिस दिलाय. अजून तुम्हाला दाखवतो. हा परीक्षेत आलेला 2 मार्काचा प्रश्न आहे. काय विचारलंय? डिफरन्स इन वेव्हलेंथ. इथं पण तेच आहे. डिफरन्स इन वेव्हलेंथ. हा न्यूमेरिकल आम्ही आमच्या बॅचमध्ये घेतलंय. असं नाही केलं. आम्ही एकदम सिंपल मेथडनं समजावून सांगतो. बेसिक फॉर्म्युल्यापासून. तेच कळत नाही मुलांना काय केलंय ते. सांगू का? सिंपल फॉर्म्युला वापरला रे. व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा. मग लॅम्बडा म्हणजे काय येणार आहे? व्ही अपॉन एन. लॅम्बडा 1 म्हणजे व्ही1 अपॉन एन1. लॅम्बडा 2 म्हणजे व्ही अपॉन एन2. गंमत बघा, लक्षात घ्या. समजून घ्या बरं का मी काय सांगतोय. हा जो नंबर आहे तो किती आहे बघा रे? 160. हा नंबर किती आहे बघा? 326.4 डायरेक्टली डिव्हाईड होतंय. म्हणजे आमच्या बॅचमध्ये मी प्रूव्ह करून दाखवलं, की कमीत कमी लॉग टेबल वापरावं लागतंय. पण लागू दे लॉग टेबल. मी तुम्हाला सांगतो स्ट्रक्चर ऑफ एटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया. कधीही एक्झाम्पल न्यूमेरिकल परीक्षेत नाहीत आले. पण मी घेतलेत विथ लॉग कॅल्क्युलेशन. काही वेळेस एकेका न्यूमेरिकलला 20-20 मिनिटं लागलेत. पण डिटेल घेतलंय बरं का. बरं, म्हणजे बघा पुस्तकातलं ॲज इट इज आहे. फक्त 300 160 च्या ऐवजी 320 डबल आकडे दिलेत. 170 च्या ऐवजी 340 दिले. भाग पूर्ण लागतोय, लक्षात घ्या. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. सिंपल, सिंपल, सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत, लक्षात घ्या. बरं. पुस्तकातलंच ॲज इट इज नाही, थोडासा फरक आहे. मग जेव्हा मी तुमचे सॉल्व्ड आणि एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम घेईन, मग तुम्हाला फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी का नाहीत मार्क पडणार? 97, 98, 99 पर्यंत मार्क पडलेत बरं का. आता 100 पैकी 100 मार्क असणारा स्टुडंट असतात बरं का, असतात, लक्षात घ्या. पण शक्यतो इकडं-तिकडं झालं तर 97-98 पण काही वाईट मार्क नाहीये. आता हे बघा, हे 3 मार्काचं डेरिव्हेशन आलं. ओन्ली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. डेरिव्हेशनसाठी आपली संघर्ष बॅच आहे. त्याची किंमत पुन्हा 3000 वेगळी आहे. पण त्यात फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचं आम्ही सगळं डिटेल ऑल टॉपिक घेतोय. आय-एम-पी क्वेश्चन जे बोर्डला आहेत ते सगळे घेतो. त्याच्या बाहेरचं बोर्डला काही येऊ शकत नाही. म्हणजे ही बॅच पूर्णपणे बोर्डच्या तयारीसाठी आहे. पूर्णपणे. मग फिजिक्स न्यूमेरिकल बॅच म्हणजे आमच्या कोर्समध्ये काय होतंय बघा, नीट लक्ष द्या. बघा, क्रॅश कोर्समध्ये फिजिक्सचा टॉपिक होतोय. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये पुन्हा ते फॉर्म्युला अगोदर किंवा नंतर होत आहेत. पुन्हा संघर्ष बॅचमध्ये तो टॉपिक होतोय. पुन्हा तुमच्या ऑफलाईनमध्ये आणि आमच्या ऑफलाईनमध्ये होतोय. म्हणजे जर तुम्ही व्हिजन बॅच घेतली, तर ह्या सगळ्या बॅचेच्या ऐवजी एकच व्हिजन बॅच घेतली, की तुम्हाला ते 4500 मध्येच मिळेल. तिथे संघर्ष बॅच पण असेल, क्रॅश कोर्स पण, न्यूमेरिकल पण असेल. पण 4-4 वेळा फिजिक्सची रिव्हिजन होईल. ओके. तुम्हाला पाहिजे तो टॉपिक त्याच्यात अवेलेबल असेल. सगळा सिलेबस आता 1-2 महिन्यात कंप्लीट होईल त्याच्यावर. तुम्हाला पाहिजे तो टॉपिक तुम्ही बघू शकताय. बरं, म्हणजे आता बघा. आता शांतपणे बघा. मी जुलै 2022 चा पेपर घेतलाय आणि तुम्ही फक्त ना हा प्रश्न पेपरमधला 22वा प्रश्न आहे आणि हा आपल्या पुस्तकातला एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. वाचा. पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 600 हर्ट्झ, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 600 हर्ट्झ.
आहे तसं ॲज इट इज क्वेश्चन येणार आहेत लक्षात घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह मी तुम्हाला मगाशीच बोललो होतो. बेसिकला सुरुवात केली, कॅरेक्टरिस्टिक्स केले, की ह्याच्या बाहेरचे कुठले प्रश्न येणार नाहीयेत. बरं आता मी तुम्ही लाजता थोडंसं, लाजता मला माहिती आहे. लाजू नका. तुम्हाला तुमच्या तयारीविषयी मला माहिती आहे 10 मिनिटं तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, तुम्ही सिन्सिअर स्टुडंट आहे. येऊ दे मनात कुठलाही प्रश्न, तर या नंबरवर कॉल करा. या स्टेजला मुलांचा त्रास कुठला आहे? ऑलरेडी ज्या अकॅडमीत आहात, तिथं लाखो भरलेले आहेत. जमेना झालेला आहे. घरी कसं सांगू असा प्रश्न निर्माण झालाय, जो माझाही झाला होता. इव्हन मी तुम्हाला सांगतो, की माझ्याकडं काल एक स्टुडंट आला होता पुण्यावरून. तो आता मला ऑफलाईन जॉइन होतोय. परवा 2 दिवसापूर्वी एक स्टुडंट आला होता कराडवरून, तो जॉइन झालेला आहे. लास्ट स्टेजला पालकांना पण थोडासा शॉक बसतो, की आपल्या मुलाची तयारी काही नाहीये. पण जर पेटून उठलं, तर अगदी 2 दिवसात सुद्धा ती मुलांनी परत कॉन्फिडन्स गेन केलाय बरं का. तेव्हा तुमच्या मनात भीती असेल, काही असेल, तर नंबरवर कॉल करून मार्गदर्शन घ्या. ऑल द बेस्ट.